नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेलच, पण आता प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनामध्ये एकच प्रश्न उर्वरित आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकरी या 2000 रुपयाच्या हप्त्याची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचारसंहितेमुळे रखडलेला हा हप्ता नक्की कधी जमा होणार, 8 आणि 9 डिसेंबरला काय मोठे निर्णय होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2,48,000 शेतकरी या हप्त्यापासून वंचित का राहणार आहेत. तुमचं नाव यात तर नाही ना? ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी मानधन देत आहे. साधारणपणे पीएम किसानचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा वितरित केला जातो. पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील तब्बल 90,41,241 शेतकरी बांधव जवळपास पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना 1,808 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे. आता आनंदाची बातमी ही आहे की जे शेतकरी बांधव पीएम किसानसाठी पात्र आहेत तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत. पण मग उशीर का होतं योजनेचा निधी यायला? तर त्याचं प्रमुख आणि मुख्य कारण म्हणजे राज्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे निधी वितरणाचे अपडेट्स जे काही आहेत तर ते थांबलेले आहेत. पण आता काळजी करायची गरज नाहीये. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 डिसेंबरला अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वितरणासाठी सुमारे 1800 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाऊ शकते. 9 डिसेंबर पासून या मागण्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एकदा का वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला की लगेच शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू देखील होऊन जाईल. आता एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती, जरी 90 लाख शेतकरी बांधव पात्र असले तरी या हप्त्यापासून 2,48,000 जवळजवळ 65 शेतकरी बांधव बाद होण्याची शक्यता आहे. काही तांत्रिक कारणाने किंवा KYC पूर्ण नसणे यामुळेही हे शेतकरी वंचित राहू शकतात. यामुळे आपली KYC आणि आधार सीडिंग स्टेटस नक्की तपासून आपल्याला घ्यायचं आहे. थोडक्यात काय, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता संपताच हा हप्ता 100% वितरित या ठिकाणी केला जाईल अशी अपेक्षा आहे. 10 डिसेंबरच्या आसपास आपल्याला पक्की तारीख समजेल. जसे नवीन GR तारीख किंवा तारखा जाहीर होतील तसंच सर्वात आधी अपडेट तुम्हाला शेती एक शेती या चॅनलवरती मिळेल. त्यामुळे आत्ताच शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवरती किंवा इतर मार्गांनी शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद. राम राम मित्रांनो.